सिनियर चॅम्प्सची स्पर्धा आता संपलेली आहे आणि आता आपल्याला बघायचंय की आजचा निकाल काय आहे आणि त्यासाठी मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करूया. बेला, आजची एकंदर कॉम्पिटिशन कशी वाटली? खूप सुरेख वाटली. सगळ्यांमध्ये आत्मविश्वास एकदम पीक पॉईंटवर आहे. मग त्यांना असं कुठे वाटतच नाही की आपल्याला परीक्षक ऐकतायत किंवा इतका मोठा ऑडियन्स समोर बसलाय आणि आपण लाखो प्रेक्षकांसमोर येणार आहोत या टीव्हीच्या माध्यमाने. ते आपल्या मस्तीत आहेत सगळेजण आणि तसंच पाहिजे, तरच तुमचा परफॉर्मन्स खरंच खूप छान होतो आणि सगळ्यांच्यात ती गोष्ट आहे. फॅन्टॅस्टिक. आता तू 2 दिवस आमच्याबरोबर आहेस, तू दोन्ही ग्रुप्सची गाणी ऐकलीस. मला सांग, तिथे बसून खरंच परीक्षण करणं किती सोपं आहे आणि किती अवघड आहे? सोपं मुळीच नाही. खूप अवघड आहे. कारण का आपण सांगतो तेव्हा माहीत असतं की या गोष्टी कमी पडल्या, पण जेव्हा खरंच आपण स्टेजवरती येऊन गातो तेव्हा खरंच कळतं की किती टेन्शन असतं, किती गोष्टीतनं आपण मानसिकरित्या जात असतो आणि आपल्याला माहीत असतं की आपल्याला खूप काही लोकांना द्यायचं आहे, लोकांपर्यंत पोचवायचं आहे, पण कधी कधी ते उमटतं, कधी कधी नाही उमटत. तो दिवस तुमचा असतो किंवा नसतो. अगदी बरोबर. तर मागचा निकाल आता आपल्याला ऐकायचा. त्याच्या आधी मी नक्कीच सांगू इच्छिते की इतकी मोठी साधना आहे ही, तर ह्याचा व्यासंग रोजच्या रोज असणं हे खूप गरजेचं आहे. आणि फक्त जिंकण्यासाठी आपण या कॉम्पिटिशनमध्ये येणं तर असं आपलं ध्येय नसावं, पण ही आपली फक्त एक सुरुवात आहे हेच मानावं. आणि त्याच्यात जरी जिंकलो हारलो त्यांनी अजिबात फरक पडून द्यायचा नाही. जर जिंकलो तर आनंदी व्हायचं, पण ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही. आणि जर हारलो तर अजिबात खचून जायचं नाही. या 2 गोष्टी मला वाटतं खूप गरजेच्या आहेत त्यांच्यासाठी. आणि अजून एक गोष्ट, इतक्या सगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत पण त्याच्यातलं मराठी सारेगमप इज द बेस्ट. ॲब्सोल्युटली. थँक्यू. तर खरंच खूप अवघड काम. 2 गायक ज्यांचं आज गाणं थोडंसं कमी वाटलं कुठेतरी आणि त्याच्यात ते नक्कीच शिकतील, आणखीन पुढे जातील. तर जुईली जोगळेकर आणि दिव्या डिचोळकर. ये जुईली, ये दिव्या. खूप छान झालं तुम्हा दोघींचं गाणं. आणि दिव्या, तुझ्या इतक्या नकला आम्हाला बघायला मिळाल्या. आणि नाही, खरंच कळतं की कलाकार खरा असा असतो की त्या सगळ्या गोष्टींमध्ये, कलेच्या प्रत्येक प्रांतामध्ये इंटरेस्ट असतो. मग ते फक्त गाणंच नाही, कुठलीही कला असू दे. सो आय विश यू ऑल द बेस्ट. आणि तुमच्यासाठी एक छोटीशी गिफ्ट आहे झी मराठीकडून. आणि बाकी चारही स्पर्धकांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण आता परत भेटणार आहोत पुढच्या फेरीत. सो बेला, थँक्यू व्हेरी मच इकडे आल्याबद्दल. माय प्लेजर. आणि देयर इज अ लिटल गिफ्ट फॉर यू झी मराठीकडून. थँक्यू. थँक्स अ लॉट. बेला, 2 दिवस तुमच्याबरोबर आहेस आणि खरंच खूप मजा आली. आणि तुझा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, ज्याची मला वाटतं आमच्या सगळ्या स्पर्धकांना खूप त्याच्यातून टिप्स मिळाल्या. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. आणि दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत अनेक भाषातून तू गायलेली गाणी ऐकली आहेत. तमिळ, कन्नड, मल्याळम, बऱ्याच भाषेत तू गाणी म्हटली आहेस ना. आणि सारेगमप सुरू झालं की दर सोमवारी आणि मंगळवारी आम्ही तुझा आवाज ऐकतोच. पण तरीही पुन्हा एकदा आग्रह आहे की आजच्या कार्यक्रमाची सांगता तू करावीस. हो नक्की. आणि जे गाणं मी आज निवडलंय ते मुद्दामून ह्याच्यासाठी निवडलंय की मलाही कुठेतरी, मी सुरेशजींचा एपिसोड पाहिला होता आणि मला खरंच जेन्युअनली तेव्हा सुद्धा वाटलं की कुठेतरी हिंदी राऊंडचा समावेश हा खरंच केला पाहिजे. कारण का आपण फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता आपण एक ओव्हरऑल सिंगर पाहतोय आणि एका महाराष्ट्रीयन मुलांनी किंवा मुलींनी जर ती उंची गाठली तर खरंच खूप आपल्याला सगळ्यांना आनंदच आहे. तरसो तुम्ही गो
सारेगमप idea सारेगमप